शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो. या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा. आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा. नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे. सध्या दिटवा चक्रीवादळाचा प्रभाव वाढला असून दक्षिणेतील अनेक राज्यात जोरदार पाऊस होतोय. महाराष्ट्रात देखील विदर्भ, मराठवाड्याच्या काही भागात ढगाळ परिस्थिती निर्माण झाली आहे. एका दुसऱ्या ठिकाणी शिडकाव होऊ शकतो, या पलीकडे याचा प्रभाव महाराष्ट्रात पडण्याची शक्यता नाही आहे. आपण जर पृथ्वी तलावर एकूणच सिस्टम बघितल्या तर कोट्टो नावाचं एक चक्रीवादळ देखील चीनच्या समुद्रात सक्रिय दाखवण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर एक इंडोनेशियाच्या दरम्यान दुसरी सिस्टम देखील सक्रिय आहे. भारतीय हवामान खात्याच्या वेबसाईटला आपण बघतो की साधारण उद्या 1 तारखेला दिटवा चक्रीवादळ डिप्रेशनमध्ये रूपांतरित होईल आणि त्याचा प्रभाव कमी व्हायला सुरुवात होणार आहे. आज हे वादळ तामिळनाडूतून आंध्र प्रदेश आणि रायलसीमा या भागावर अधिक प्रभाव टाकेल असा अंदाज आहे. श्रीलंकेच्या अनेक भागामध्ये अतिवृष्टीची नोंद झालेली आहे. दिटवा चक्रीवादळाचा मोठा प्रभाव श्रीलंकेत जाणवला आहे. त्यामुळे कुठलंही वादळ हे हानिकारक असतं. तसा विचार केला तर वादळांचा सीझन आता संपतोय. त्यामुळे आता यापुढे डिसेंबर आणि जानेवारीमध्ये वादळांचा फार प्रभाव महाराष्ट्राच्या किंवा भारताच्या भूभागावर होणार नाही असं वाटतंय. परंतु बघूयात. आता WDचा प्रभाव वाढणं अपेक्षित आहे. भारतीय हवामान विभागाने तसं आज आंध्र प्रदेश, रायलसीमा आणि तामिळनाडू या 3 राज्यांना अतिवृष्टीचा इशारा दिलाय, रेड अलर्ट देण्यात आलेला आहे. मात्र उद्या याचा प्रभाव कमी होणार आहे. संपूर्ण कर्नाटक, तेलंगणा आणि तामिळनाडूला मेघगर्जनेसह येलो अलर्ट देण्यात आला आहे, तर ऑरेंज अलर्ट हा रायलसीमा आणि आंध्र प्रदेशला देण्यात आलेला. मेघगर्जनेसह पावसाचं वातावरण 2 तारखेला देखील केरळ, तामिळनाडू, रायलसीमा आणि आंध्र प्रदेश या 4 राज्यांमध्ये असणार आहे. या 4 राज्यांमध्ये 3 तारखेला पाऊस दाखवण्यात आला आहे आणि हा ईशान्य मान्सूनचा प्रभाव आहे. शिवाय आपल्याला दरम्यानच्या काळात राजस्थानमध्ये देखील थंडीची लाट निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे. वादळाचा प्रभाव जसा कमी होईल तसं थंडीचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. शिवाय 15 डिसेंबर ते जवळपास 15 जानेवारी हा जो कालावधी असतो हा मुख्य थंडीचा कालावधी आहे आणि या कालावधीमध्ये थंडीची लाट सक्रिय राहील. कारण लानिना कंडिशन असल्यामुळे या दरम्यान थंडीची लाट सक्रिय राहण्याचा अंदाज आहे. मात्र दरम्यानच्या काळात हवामानात काय बदल होतात ते आपण देखील बघणार आहोत. या ठिकाणी बघण्यासारखं दृश्य आहे. श्रीलंकेमध्ये रस्त्यांना नदीचं स्वरूप आलेलं आहे. भयावह अशी परिस्थिती श्रीलंकेमध्ये दिटवा चक्रीवादळाने केलेली आहे. आपण हा व्हिडिओ बघतो. या ठिकाणी जी काही मदतीची पथकं गेलेली आहेत, NDRF वगैरे, तर यांना त्या जागेपर्यंत पोहोचण्याकरता देखील किती त्रासदायक परिस्थिती तयार झालेली आहे आणि यातून बचाव कार्य करणं किती अवघड आहे. दिटवा चक्रीवादळाने श्रीलंकेमधील जनजीवन हे पूर्णपणे अस्तव्यस्त करून टाकलेलं आहे. स्वतःचा जीव वाचण्यासाठी घरांच्या पत्र्यांवर लोकांनी आसरा घेतलाय. सध्या थंडी संदर्भात आपण अंदाज जर बघितला तर 30 तारखेला उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, थोडा विदर्भ आणि मराठवाड्यात देखील हलकी थंडी आहे. कोकणात मात्र थंडीचा लवलेश नाही. आपण उद्याची परिस्थिती बघितली तर थोडं मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्रात थंडी वाढणार आहे. विदर्भातील थंडी जरी कमी झाली तरी मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रात थंडी 2 तारखेलाही असणार आहे, 3 तारखेलाही असणार आहे. परंतु थंडीचं प्रमाण कमी होतं आहे 4, 5, 6 तारखेला आणि हे थंडीचं प्रमाण कमी होतं. या अर्थ महाराष्ट्रामध्ये ढगाळ परिस्थिती वाढू शकते. आपल्याला असं दिसतं की 7 तारखेला महाराष्ट्रामध्ये थंडीचं प्रमाण कमी होऊन उष्णतामान वाढतं. याचा अर्थ हवामानात काहीतरी बदल होणार आहेत. आपल्याला थंडी साधारणपणे 9 तारखेपर्यंत महाराष्ट्रामध्ये दिसत नाही आहे.
आणि थंडी नसण्याचं कारण सुद्धा आपल्याला शोधावं लागेल, कारण दरम्यानच्या काळात स्थानिक वातावरण देखील तयार होऊ शकतं. आपण धावता अंदाज जर GFS मॉडेलचा पावसासंदर्भात घेतला तर जवळपास 2-3 तारखेपर्यंत हे पावसाचं अस्तित्व राहील दक्षिण भारतातील राज्यांमध्ये. 2 तारखेला दिटवाचा डिप्रेशनचा प्रभाव राहील आणि नंतर मात्र हे वातावरण कमी होण्याची शक्यता आहे. 4 तारखेला थोडी ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रात होईल असा या मॉडेलने अंदाज दिला आहे. आपण 5 तारखेला बघतो की महाराष्ट्रामध्ये ढगाळ परिस्थिती तयार होऊ शकते. त्यामुळे 7-8 तारखेपर्यंत जर ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रात होणार असेल, त्यामुळे थंडीचं प्रमाण कमी होत असेल. आपण ECMWF मॉडेलचा जर धावता अंदाज घेतला तर आपल्याला साधारण वादळाचा प्रभाव आणखी 2-3 दिवस राहील आणि नंतर मात्र याचा प्रभाव संपेल असं दिसतंय. परंतु आपल्याला बाकी मॉडेल 4, 5, 6, 7, 8 असे 4 दिवस महाराष्ट्रात थंडी कमी होताना दाखवत आहेत. मग याचं प्रमाण पावसात रूपांतरित होईल का हे आपल्याला बघणं आवश्यक आहे. पण आपण जवळपास 14 तारखेपर्यंत जरी अंदाज बघितला तरी ECMWF मॉडेलने तरी महाराष्ट्रात ढगाळ परिस्थिती दाखवलेली नाही आहे. आपण JFS मॉडेलचा जरी अंदाज 14 तारखेपर्यंत किंवा अगदी पुढे 15 तारखेपर्यंत बघितला तर महाराष्ट्रामध्ये ढगाळ परिस्थितीची शक्यता व्यक्त करण्यात आलेली नाही आहे. आपण ECMWFचा AIFS मॉडेल जरी बघितलं तरी केवळ किनारपट्टी भागात म्हणजेच विजयवाडाच्या दरम्यान थोडं डिप्रेशनचा प्रभाव राहणार आहे. अजून बाकी उत्तर भारतात WD देखील सुरू होणार आहेत, परंतु मध्य भारतावर फारसा परिणाम नाही आहे. अजून देखील आपण बघतो की तामिळनाडू, रायलसीमा आणि आंध्र प्रदेश, थोडं पूर्व कर्नाटकामध्ये आणि थोडंफार तेलंगणामध्ये पावसाळी वातावरण आहे आणि हे पुढे 2 दिवस राहण्याची शक्यता आहे. साधारण 2 तारखेपर्यंत याचा प्रभाव राहील दक्षिण भारतात असं दिसते. 5 तारखेला तसं महाराष्ट्रामध्ये विशेष वातावरण दाखवण्यात आलेलं नाही आहे. वेगवेगळ्या सिस्टम अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात तयार होतील, परंतु डिसेंबरमध्ये भारतीय हवामानावर त्याचा फार परिणाम होईल असं वाटत नाही. आपण या मॉडेलचा पुढील 5 दिवसाचा अंदाज जरी बघितला तरी केवळ विशाखापट्टणमपर्यंत याचा परिणाम आहे. महाराष्ट्रात कुठेही त्याचा परिणाम दाखवण्यात आलेला नाही आहे. आपण वादळाचा जर पुढे 48 तासासाठी धावता परिणाम बघितला तर केवळ दक्षिणी राज्यांमध्ये त्याचा परिणाम पडणार आहे. विजयवाडा, विशाखापट्टणमपर्यंत तो परिणाम जाईल. त्यामुळे या भागात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे, पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे, परंतु याचा कोणताही महाराष्ट्रावर परिणाम होत नाही. आपण बघतो की दक्षिण गडचिरोलीमध्ये हलकं वातावरण उद्या असण्याची शक्यता आहे. काही भागात ढगाळ परिस्थिती वगैरे. या पलीकडे या वातावरणाचा महाराष्ट्रात परिणाम होत नाही आहे. 4 तारखेला आपण बघतो की सांगली आणि सोलापूरमध्ये वादळ संपता शेवटचं थोडा अंश ढगाळ स्वरूपामध्ये या जिल्ह्यांमध्ये परिणाम करणार आहे. कोल्हापूरच्या थोड्याफार भागात हलकी पावसाळी परिस्थिती देखील निर्माण होऊ शकते. या पलीकडे महाराष्ट्रात त्याचा परिणाम होण्याची शक्यता नाही आहे. म्हणजे 4 आणि 5 तारखेला पश्चिम महाराष्ट्रात थोडं ढगाळ वातावरण वाढेल, परंतु पावसाची शक्यता फार कमी आहे. ही ढगाळ परिस्थिती जवळपास अहिल्यानगर, पुणे पूर्व, सातारा, सोलापूर, सांगली भागामध्ये आहे. त्यामुळे थोडं 5 तारखेला या वादळाचा अंश महाराष्ट्रावर परिणाम करतो का किंवा पावसाळी परिस्थिती निर्माण करतो का हे मात्र बघावं लागणार आहे. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय